नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण जिल्हा न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक आणि शिपाई या पदासाठी आवश्यक असणाऱ्या संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, मित्रा या संस्थेचे अध्यक्ष कोण असतात? तर विद्यार्थी मित्र हो, मित्रा ही संस्था महाराष्ट्र राज्याने स्थापन केली आहे. ही संस्था नीती आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात आली असून मित्रा या संस्थेचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात. तर सध्याचे अध्यक्ष हे माननीय एकनाथ शिंदे हे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वंदे भारत ट्रेनचे डबे निर्मिती होणार आहे? तर महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये वंदे भारत ट्रेनच्या डब्यांची निर्मिती होणार आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचे 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर सध्या भारताचे 50वे सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे आहेत. प्रश्न क्रमांक 4, नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर मित्र हो, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे? तर 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने आशा पारेख यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 6, कान्हारगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कान्हारगाव हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असून हे महाराष्ट्रातील 50वे अभयारण्य आहे. पुढील प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्र हो. प्रश्न क्रमांक 7, स्वतःची इंटरनेट सेवा असणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर स्वतःची इंटरनेट सेवा असणारं भारतातील पहिलं राज्य हे केरळ आहे विद्यार्थी मित्र हो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणती पर्वतरांग गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी करते? तर विद्यार्थी मित्र, खालीलपैकी बालाघाट ही डोंगररांग गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी करते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई या शिखरांची विद्यार्थी मित्र हो उंची किती आहे हो? 1646 मीटर. आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ते आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. ओके, याची ट्रिकसुद्धा आहे विद्यार्थी मित्र हो. क सा मी ह स तो, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर असं या पद्धतीनं ती उतरत्या क्रमाने ट्रिक आहे, ती तुम्ही सर्वांनी पाठ करून घ्या. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? म्हणजे जास्त पावसाचं ठिकाण या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा, या ठिकाणी आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात विद्यार्थी मित्र हो. खालीलपैकी कोणते अभयारण्य हे गव्यांकरिता प्रसिद्ध आहे? पहा, तर गव्यांकरिता प्रसिद्ध असणारं अभयारण्य आहे राधानगरी अभयारण्य. आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हो? ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात विद्यार्थी मित्र आपण. 2001 ते 2011 या दशकामध्ये महाराष्ट्रात लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली आहे? तर पहा, या ठिकाणी 2001 ते 11 या दशकात लोकसंख्या वाढीची टक्केवारी विचारली आहे. योग्य उत्तर आहे 15.99. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्र हो. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे करबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर हे 929 एवढं आहे. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्र, याचे योग्य उत्तर आहे इचलकरंजी.
या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात. प्रश्न 16वा, भारताच्या भूसीमा किती देशांना लागून आहेत? तर भारताची भूसीमा ही एकूण 7 देशांना लागून आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. प्रश्न क्रमांक 18, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहिलेली शतपत्रे कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती? तर याचं योग्य उत्तर आहे प्रभाकर. म्हणजे लोकहितवादी यांनी लिहिलेली शतपत्रे ही प्रभाकर या मासिकातून प्रसिद्ध होत होती. प्रश्न क्रमांक 19, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? कोणी केलं व मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व? तर याचं योग्य उत्तर हे सेनापती बापट हे आहे. प्रश्न क्रमांक 20वा, कोणत्या समाज सुधारकाने विधवेशी विवाह केला आहे व केला होता? तर याचं योग्य उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह केला होता. प्रश्न क्रमांक 21, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडाले या तुरुंगात लिहिला. प्रश्न क्रमांक 22, पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती? तर बंगालची फाळणी ही कोणत्या गव्हर्नरने केली होती हो? लॉर्ड कर्झन या गव्हर्नरने केली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे, 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर 11 डिसेंबर 1946ला भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेकडून न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार आपण स्वीकारला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये न्याय या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 26, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असते? तर मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळावरती असते. प्रश्न क्रमांक 27, कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे देण्यात आली आहे? तर पहा, कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता ही राज्यपालांकडे देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 28, भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी कोण असतो? भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी हा महान्यायवादी असतो. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, डॉट्स ही उपचार पद्धती कोणत्या रुग्णांसाठी आहे? तर डॉट्स ही उपचार पद्धती क्षय रुग्णांसाठी आहे. प्रश्न क्रमांक 30, ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 जो की गुजरातमधील मोदी या स्टेडियमवरती झाला होता, तर तो कोणत्या देशाने जिंकला आहे असं त्यांनी विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तर तो ऑस्ट्रेलियाने किती वेळा जिंकला आहे मित्रहो, हे याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. पुढील प्रश्न आहे, अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर अग्नी याचे कोणकोणते आहे तो समानार्थी? अग्नी, अनल, पावक, वन्ही. याचं योग्य उत्तर काय होईल मग? सुधा. सुधा हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे हा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. त्यानंतर कपाळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर कपाळाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? ललाट, निढळ आणि अलिक. तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? आलय. आलय हा याचा समानार्थी शब्द नाही. आलय म्हणजे काय हो? घर.
चला प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. वाक्यप्रचार ओळखा. उदक सोडणे याचं योग्य उत्तर काय आहे हो? त्याग करणे. ओके, म्हणजेच पाणी सोडणे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द ओळखायचा आहे आपणाला. आशीर्वाद, 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 आशीर्वाद. तर यातील व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द हा क्रमांक 1चा आहे, आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 35. मी निबंध लिहित असतो याचा काळ ओळखायचा आहे विद्यार्थी मित्र हो आपणाला. तर याचा काळ आहे मी निबंध लिहित असतो, याचा आहे रीती वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात आपण. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात या वाक्यातील उद्देश ओळखायचा आहे आपणाला. तर या वाक्यातलं उद्देश आहे दात आणि विधेय काय असतं? शोभा देतात. ओके, क्रियापदालाच विधेय असं म्हणतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37. कोणत्या समासात दोन्ही पदे प्रमुख असतात? तर या ठिकाणी द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद प्रमुख असतात, म्हणजे दोन्ही पदांना महत्त्व असतं. तत्पुरुष समासात दुसऱ्या पदाला महत्त्व असतं. बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदाला महत्त्व नसून वेगळ्याच पदाला महत्त्व असतं आणि अव्ययीभाव समासामध्ये पहिल्या पदाला महत्त्व असतं. तर 37चं योग्य उत्तर काय? कोणत्या समासात दोन्ही पदे प्रमुख असतात? तर द्वंद्व समासामध्ये. प्रश्न क्रमांक 38. पाण्याची घनता डॅश डॅशला उच्चतम असते. तर पाण्याची घनता ही 4 अंश सेल्सिअसला उच्चतम असते. पुढचा प्रश्न आहे 39वा. पदार्थाचे डॅश डॅश सर्वत्र सारखेच असते. तर पदार्थाचं वस्तुमान हे सर्वत्र सारखंच असतं. ओके, आणि प्रश्न क्रमांक 40वा. आजच्या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्र. कोणता धातू लोखंडाचे गंजणे थांबवतो? तर याचं योग्य उत्तर आहे जस्त. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो आपण एकूण 40 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर आज आपण जिल्हा न्यायालय संभाव्य प्रश्न पत्रिका क्रमांक 2 पाहिलेली आहे. तर ही परीक्षा TCS अंतर्गत घेण्यात येणार असून यामध्ये शिपाई पदासाठी 30 प्रश्नांची परीक्षा असणार आहे. तर लिपिक टंकलेखक म्हणजेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी 40 प्रश्नांची परीक्षा असणार आहे. तर विद्यार्थी मित्र हो आपण खूप चांगले प्रश्न या ठिकाणी सिलेक्ट केले आहेत, जे की गेल्या बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि आपण सगळ्याच म्हणजे प्रत्येक विषयाशी निगडीत प्रश्न घेण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. तर अशीच आपण यानंतरही जिल्हा न्यायालयाची संभाव्य प्रश्न पत्रिका क्रमांक 3 उद्या घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू विद्यार्थी मित्र हो.